आज आपण आपल्या लिप्सबद्दल बोलणार आहोत. काल शॉर्ट व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं, की लिपस्टिक लावल्यामुळं आपल्याला काय अ, त्रास होणार नाही ना. म्हणजे लिपस्टिक समजा आपण काय खाल्लं, खाताना आत गेली, पोटात गेली, काय झालं, तर आपण त्याच्यावर सोल्युशन काढले. एक तर आपण लिपस्टिक वापरताना ती चांगल्या कंपनीची आहे का? ते पूर्णपणे तुम्हाला सूट होत्या का? हे टेस्ट करून मगच वापरली पाहिजे. हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. जर आपण बाहेर जात नसेल किंवा गरजेचं नसेल, तर लिपस्टिक आपण शक्यतो ज्यावेळी आपल्याला नीड आहे त्याच वेळी वापरली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला आपल्या ओठांचा नॅचरल कलर आवडत असेल, तर असे लिप बाम्स आहेत की हलकंसं तुम्हाला त्याच्यात शेड ॲड करतात किंवा ग्लॉसी दाखवतात. मला माहीत आहे की जसा चेहऱ्याचा कलर हा प्रत्येकाचा वेगळा असू शकतोय, तसं ओठांचाही कलर आपला वेगळा असू शकतोय. पण कलर कोणता आहे ते महत्त्वाचं असण्यापेक्षा आपले लिप्स सुंदर, अट्रॅक्टिव्ह आणि हेल्दी कसे राहतील आपण ह्याकडे जास्त लक्ष दिलं. म्हणून आज आपण बघणार आहोत की आपण आपल्या नॅचरल ओठांना कलर जास्त अट्रॅक्टिव्ह आणि त्याची निगा कशी राखायची, छान छान कसं दिसायचं, चला तर बघूया. त्याचं म्हणजे बाजारात बऱ्याच प्रकारचे लिप मास्क अवेलेबल आहेत, ते तुम्ही वापरू शकताय. मास्क हे 4 प्रकारचे असतात. एक ओव्हरनाईट लिप मास्क म्हणजे तो एक जाडसा स्तर असतो, तो तुम्ही तुमच्या ओठांवर लावून रात्रभर ठेवायचा आणि सकाळी तो काढून टाकायचा. दुसरा आहे लिप स्लीप मास्क, तो पण म्हणजे रात्रभर लावून ठेवायचा आणि सकाळी काढून टाकायचा. तिसऱ्या प्रकारचा लिप मास्क असतोय हायड्रेटिंग लिप मास्क, म्हणजे तुमचे ओठ एकदमच ड्राय आहेत, कोरडे होत असतील, निर्जीव वाटत असतील, तर हा मास्क वापरा. आणि चौथा प्रकार आहे लिप शीट मास्क, म्हणजे तो काय करायचा, आणायचा, थोडा वेळ लावायचा आणि थोड्या वेळानंतर लगेच काढून टाकायचा. लिप मास्क बाजारात अवेलेबल आहेत, ते तुम्ही वापरून तुमच्या लिप्सना हायड्रेट करू शकताय, त्यांची केअर करू शकताय. लिप मास्क घेताना त्यातले घटक वाचून घ्या. त्यात शिया बटर, कोको बटर, हायड्रोलिक ॲसिड ह्या गोष्टीनं तुमच्या ओठांना नरिशमेंट मिळते. केमिकल प्रोडक्ट्स हे चांगले असतात किंवा नसतात या भानगडीत मी पडत नाही आहे. पण लिप मास्क बरोबरच घरगुती काही गोष्टी आहेत ज्यांना आपण आपल्या ओठांची काळजी घेऊ शकतो आणि शक्यतो माझा कल त्याकडं असतोय. त्यामुळे मी तुम्हाला सविस्तर सांगते. जर तुमचे ओठ खूप कोरडे असतील तर नारळ तेल लावा आणि थोडासा हलक्याशा हाताने ते ओठांवर फिरवत राहा. यानं तुमच्या ओठांचा ड्रायनेस कमी होतो. तूप, दुसरी गोष्ट आहे तूप. तूप जर तुम्ही रोज झोपताना थोडंसं हातावर घेऊन ओठांना लावलं आणि रात्रभर सोडलं तरी चालते. पातळ थर लावायचा, अगदी पातळ थर लावायचा, एकदम छान होतात त्याने तुमचे ओठ. तूप ही आपली खाण्याची गोष्ट असल्यामुळे तुम्ही रात्रभर लावून ठेवू शकताय. चुकून तोंडात गेलं तरी त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळं तूप लावून झोपलं तरी अतिउत्तम आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या ओठांना मध लावू शकताय. मध थोडंसं बोटावर घ्यायचं आणि ओठांना लावून बघायचं आणि ते सॉफ्टली वाटत असेल तुम्हाला तर ते थोडा वेळ ठेवून नंतर धुवून टाकायचं. मास्क किंवा घरगुती उपायांची यादी. पण त्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या ओठांची काळजी घेणं, केअर करणं हे महत्त्वाचं आहे. तर तुमचे ओठ जर जास्त ड्राय वाटत असेल तर एकेकांना सवय असते की सारखं असं जीभ लावायची त्याला. त्या सवयीमुळे असं वाटते की ड्रायनेस कमी होईल, पण तसं काही नसते. त्यामुळं उलट ते जास्त ड्राय होतात. त्यामुळे असं करायची जास्त सवय असेल तर ती सोडून द्या. ओठांची त्वचा कोरडी होत असेल तर जोरात ओढून काढू नका, जास्त स्क्रब करू नका. इंटरनेटवर खूप गोष्टी अशा दाखवलेल्या आहेत त्या मी स्वतः पण बघितलेल्या आहेत की साखरेनं स्क्रब करा, टूथपेस्टच लावा. पण आपल्या ओठांना साखरेचा स्क्रब अजिबात करू नका. टूथपेस्ट वापरू नका, बेकिंग सोडा वापरू नका, लिंबू वापरू नका. हे हानिकारक आहे आपल्या ओठांसाठी. तुम्ही तुमच्या ओठांची केअर करा. मग तुम्हाला कुठला ऑप्शन आवडतो, मास्क लावायचा मास्क लावा, घरगुती उपाय करायचे घरगुती उपाय करा. पण अशा तऱ्हेने करून केअर आणि मॉइश्चरायझिंग करून तुम्ही तुमच्या ओठांना आणखी सुंदर नवनवीन आणि चांगल्या गोष्टी तुमच्यावर शेअर करण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी मला उत्साह मिळेल. त्यामुळे प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.